हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि तुम्हाला पण अभ्यास करताय आणि अभ्यासाचं खूप टेन्शन आलेलं आहे. ओके, आणि तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकत नाही, तर काही मी मोटिवेशन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे की तुमचा अभ्यास इझी आणि खूप इफेक्टिव्ह होईल. असे काही मोटिवेशन टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 9वी असेल, 10वी, 9वी, 8वी, 9वी, 10वी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आणि 10वी ही बोर्ड परीक्षा आहे. तो 8वी आणि 9वीतच रचला जातो, त्याचा पाया जर आपण म्हटलं तर. अशा वेळी अभ्यास करताना कंटाळा येणं किंवा दडपण येणं साहजिक आहे. ओके, तर आपण यासाठी काय केलं पाहिजे, तर ध्येय निश्चित करा आधी. सेट स्मार्ट गोल, म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, तर छोटे आणि स्पष्ट उद्दिष्ट ठेवा की आज संपूर्ण पुस्तक, म्हणजे मी संपूर्ण पुस्तक वाचणार, असं मोठं ध्येय ठेवण्यापेक्षा आज मी विज्ञानाचा फक्त एक धडा वाचेल, गणिताचे 5 प्रश्न सोडवणार आहे, अशी छोटे छोटे ध्येय म्हणजे समोर ठेवा आणि ते ध्येय पूर्णही करा. ओके, नंतर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण पाहिलं, बोर्ड परीक्षेत मिळवण्याची जी टक्केवारी आहे किंवा पर्सेंटेज आहे, ध्येय आपल्या अभ्यास म्हणजे जिथं आपण अभ्यास करतोय तिथे तुम्ही लिहा की मला 95% पाहिजे, मला 98% पाहिजे इयत्ता 10वी मध्ये वगैरे. आणि ते रेडी म्हणजे डेली तुम्ही अभ्यास करताय, ते वाचणार, तर तुम्हाला त्यातून पण एक मोटिवेशन भेटून जाईल. नेक्स्ट आपण जर म्हटलं तर वेळेचं योग्य नियोजन करा, टाइम मॅनेजमेंट करा आणि अभ्यास म्हणजे एक लवचिक असं तुमचं टाइम म्हणजे वेळापत्रक पाहिजे. फ्लेक्झिबल असं एक वेळापत्रक तयार करा तुमच्या स्कूल टाइम, ट्युशन टाइमचं हे विचार करून, आणि त्यात प्रत्येक विषयाला योग्य वेळ अशी द्या. नंतर पोमोडोरो तंत्र वापरा, म्हणजे 25 मिनिट किंवा 30 मिनिट तुम्ही अभ्यास करताय तर एक 5 मिनिटाचा एक शॉर्ट ब्रेक घेऊ शकता तुम्ही. त्यामुळे तुमचं मेंदू थकत नाही आणि अभ्यास तुम्हाला रंजक वाटेल. अभ्यासाची पद्धत रंजक बनवा, म्हणजे मेक लर्निंग इंटरेस्टिंग. म्हणजे यामध्ये काय करा, कन्सेप्ट मॅप असतील, माइंड मॅप असेल, म्हणजे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास आहे, भूगोल आहे, सायन्स आहे, त्या विषयाशी काही इंटरेस्टिंग असे चित्र जोडा, माइंड मॅप तयार करा आणि अभ्यास केल्यास, म्हणजे असा जर तुम्ही अभ्यास केला तर गोष्टी खूप म्हणजे सहज होतील आणि लक्षात पण राहतील. स्वतःचे शिक्षक बना, म्हणजे आपण जे शिकलो आहोत हे आपल्या मित्राला किंवा स्वतःलाच आरशासमोर उभे राहून हे समजून सांगा, त्यामुळे पण तुमचं एक कॉन्फिडन्स वाढेल. ओके, आणि का म्हणजे वाय हे स्पष्ट असू द्या की हे का करतोय आपण. विद्यार्थ्यांना हे समजणं गरजेचं आहे की आपण अभ्यास का करत आहोत. ओके, म्हणजे केवळ परीक्षेत पास होण्यासाठी आपण अभ्यास करतोय का, तर नाही. आपल्याला नॉलेज पाहिजे, ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करतोय, काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण अभ्यास करतोय किंवा स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी आपण अभ्यास करतोय. तर असा दृष्टिकोन सगळ्यांनी आपल्या समोर ठेवणं आवश्यक आहे. ओके, एक म्हणजे सकारात्मक वातावरण आणि स्वतःला म्हणजे बक्षीस द्या, म्हणजे रिवॉर्ड युअर सेल्फ. म्हणजे यामध्ये नेमकं काय करायचंय, जसं की आपण अभ्यासाची जागा, एक घरात एक छोटीशी शांत उजेड असणारी जागा अभ्यासासाठी निश्चित करा. ओके, नंतर स्वतःचे कौतुक करा, म्हणजे ठरवलेला अभ्यास पूर्ण म्हणजे झाल्यानंतर एक स्वतःलाच एक बक्षीस द्या. म्हणजे बक्षीस द्या म्हणजे नेमकं काय करणार, एक आवडतं गाणं ऐका, 10 मिनिटं खेळा मित्रांसोबत, आईच्या हाताचा चहा प्या, जो भी आपको खाना है पीना है, जो भी आपको अच्छा लगता है वो चीजें आप कर सकते हो. ओके, नेक्स्ट आता एक मी तुमच्यासाठी सुविचार सांगते की यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते. पहा, सक्सेस मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नाही, त्यासाठी आपल्याला पायऱ्याच चढायच्या आहेत. ओके, आज केलेली तुमची छोटीशी मेहनत आहे ती उद्या तुम्हाला खूप मोठं यश मिळवून देणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि कन्सिस्टन्सी ठेवा, कन्सिस्टन्सीच ही यशाची गुरुकिल्ली आहे. रोज थोडा थोडा केलेला अभ्यास तुम्ही परीक्षेच्या वेळेस जो ताण येणार, जो ट्रेस येणार, तो पूर्णपणे तुमचा दूर होऊ शकेल. तर अशाच काही मोटिवेशन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.